हे मी आज कम करले तू पागल तुम झाला काय? सबको पता चल गया बापरे. कंचना कमून लावलं पण तिने ते बोर आहे. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावतळे ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आज सकाळी ना कॉलेजला जायचं होतं, त्याच्यामुळे मी आवरून बसलो. पण विषय असं झाला का पोरं ती संक्रांतीमुळं कोणी येणार नाही. पण मेन म्हणजे आम्हाला कॉलेजमध्ये ना NSSचे टी शर्ट भेटणार आहेत, तर ते घ्यायला 10 वाजता बोलवलं. मग टी शर्ट घ्यायचं बस आणि मग घरी यायचं. आणि सध्या ना मी ते जरा अभ्यासाचं करत होतो. पण विषय असं झाला का ती VS कोड आहे ना, VS कोड ते ना काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, त्याला ते फाईलच ओपन व्हायना. जे मी केले त्या मागली त्याचा घोळ झाला आहे, त्याला काही समजा ना. ChatGPTला बघितलं पण ते काही व्हायनाच. आणि त्याच्यात लाईट गेली आता वाटतं, कारण चार्जिंग व्हायना म्हणलं लाईट गेली. बरोबर आहे, लाईट गेल्यामुळं ते नेमकं समजा ना प्रॉब्लेम काय VS कोडला. गाईज आज मकर संक्रांत नाही, आम्हाला काही म्हणजे खास इंटरेस्ट नाही. आणि थांब 2 मिनिट थांबू नको घेत सगळं, मला मी तुला काहीतरी दाखवते पण थांब. आम्हाला काही जास्त इंटरेस्ट नाही आहे, त्याच्यामुळं काही पतंग नाही, काही विषय नाही. पतंग नाही उडवायचं काहीच नाही. फक्त बाहेर बी एवढे काही खास पतंग नाही काही यावर्षी. मागच्या वर्षी कमी होते आणि यावर्षी कमीच आहेत. ह्यावर्षी डबलली कमी झाले. एवढा काय खास पुरं काही इंटरेस्ट दाखवणार नाही, काय एवढं हे नाही. निवांत विषय. आज कॉलेजमध्ये गेलो होतो, तिथं थोडा वेळ घातला आलो घरी. आता बघू इथून पुढं. आता बाहेरले तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक येत राहणार आहे, आवाज वेगवेगळी. काय कधी दिसतंय ती मा बनेन एखादा लगेच बनेन. ह्याच्यावर बनावं लागेल ना. गाईस तुम्हाला मी काळा पडल्यावर दिसतोय का सांगा बरं. ते दार उघड बरं. हा काळा पडल्यानं दिसतो जास्त. हाई ते मला माहिती आहे, पण जास्त झालं का काय म्हणून आता ना तुलाही खेळलं आज त्याच्यामुळे. ये ना घेऊन आपल्याला प्यायला काहीतरी. स्टिंग आणतो, शरीरासाठी हानिकारक असते. स्टिंग शरीरासाठी हानिकारक असते. तुला सांगू का, एक वेळेस आहे ना लोक अल्कोहोल पितील पण स्टिंग नाही पिणार. कारण स्टिंग जर रोज कंझ्युम जर तू केली तर तुझ्या कधी प्याला त्याच्या अगोदर मग ठीक आहे. रोज जर कंझ्युम केली तर अल्कोहोलपेक्षा घाण स्टिंग आहे. ही रिॲलिटी आहे अँड डार्क रिॲलिटी आहे. दॅट्स वाय I am not drinking the sting because I know what is the reason by it, and that's the point. Okay. Before the drinking the sting, I research what is sting. String language. What is sting? It is a habit or a addiction. Habit, not habit. Addiction. Okay. When you consume day by day, then you are losing your body power. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. हमने पकड़ ली है. गाणं तुला खरं सांग, पतंग उडू वाटतंय की नाही वाटतं? खरं बोलायचं मनातून. तू सांग आधी, खरं बोल. नाही मनातून बोल एकदम. मला नाही वाटत आहे पण, मला नाही वाटत आहे पण. इट्स सो मच. सांगून लावून काय करणार आहे तू? एक तर तुला माहिती आहे आपल्या इथं कसं आहे, आपल्यामुळं लोकांना त्रास होऊ नये हीच माझी इच्छा. कृपया करून नका खाऊ गाईस पिऊ स्टिंग, नका पिऊ. ऐका काय होतं त्याने, काय होतं तुमच्या शरीराला हानिकारकता होते. हानिकारक शरीराला. जेव्हा नका पिऊ गाईस. ते गाणे पितो मम्मी, गणेश आणि मम्मी पिते. जाऊ द्या तुम्ही, काय त्यांची त्यांना पटत नाही. तू स्टिंग पिते मी नाही पित.
खोटं का बोलतो राजू? एक जण स्टीफन दोघं अच्छा अच्छा खोटं बोलत शरीराला तू. हानिकारक आहे ना कधी. अरे बापरे. हातांल्या दरवेळेस तेच म्हणतो हातांल्या दरवेळेस मी ते व्हिडिओ काढून टाकतो. काही इतका खोटं बोलत हो. मला ते आवडतं नाही, ते चार चार करतं जिबीला. तरी पिती होय किती शिशी. पावसाला जाय जायचं 3 वाजता जायचं. वावसाहेब पप्पा कुठं चालला? गाण्या गोष्टी पितो. तू काय करतो? मी नाही पिणार बाबा, मी जेवण करणार. अगं तो का बघतो मी ते पौष्टिक जेवण खाणार आता. काय? भाजी चपाती. हा का? म्हणजे तू शहाणा लेकरू झाला का? आताची घडी तोंड रोबोट. वावसाहेब पाटका? आताची घडी तोंड रोबोट. थांबा ना पप्पा, थांबा ना. पप्पाला जेवायला वाढ. मामाच्या खिशात पडकी जेवायला वाढ पप्पाला. वाढलंय ना आता वाढत्यात तुम्ही. ते एक वाढता गेलं हो, याने दही पुढं आणलं कधी? आणलंय. काय? पप्पा तुम्ही ते ताट घेऊन बसले सगळं. हो, मला. सगळं पाया पडते चांगलं पप्पाच्या बोलून नाही. टाकायचं. पप्पाच्या पाया पडते ना. पप्पा परत मला भेटायची ना, म्हणजे दुकानात जाते ते. पाय पडते. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत तुकाराम महाराज. काय घेतली? चिमटा. याला तर नवीन तुमच्या पाया पडते. हे मला बी वाढ जेवायला. मला काय केलंय, कढी केली का? कढी रोज कम करू राहिल्या. दही जास्त झालं का आपल्याकडे? वाकला होता काय तू दही? हे काय घाण दे. दही जास्त झालं की मग तू असं का बोल? अरे एकादशी आहे आज. मला दुसरं काहीतरी करणार. चटणी संध्याकाळी करणार. करणार आहे मी. चटणी कर. मग ते सकाळच्याला करणार. चटणी कर. सणासुदीची चटणी खायची करावं. तर काय करतो आता? एक वाजता काय गुढी, ती गुढी कढी. लाज पोट भरतो. काय नशिबाची आल्या भोगाची असं. अरे लोकांना खायला नाही. मग बोलू मी आल्या भोगाची. तुम्हाला ताजं करून पण जात नाही. नाही इथं. अहो नाहीये ताई, नाहीये का नाही? तू फरची नेमका टायमाला पोचली कडे. नाही ना, टेबलवर नाही. इथं आल्या का? इथं नाही ना. अरे यार काय घमीला चाललेलं का वावसायला? अरे घमीला नाही ती काय? खरंच घमीला नाही राहिली. हा मला काय तुला आवाज नाही काढत. आवाज वेगळा असतो ती म्हशीचा. पोरं पोरं नाही आवडत. पोरं आवडते तो. इकडं बघ. इकडं बघा काय जास्त काय खायला चपाती आणि कढी आणि पोळ्या रात्रीच्याला करायच्यात आहे का नाही? दे ना बोरं. तू कशाला खातो? मला दे ना. केस राखा गेलं. आवडतं राव भरची गोष्ट आहे. का धरून केसाचं कुचडा आहे? तू पण जाय मम्मी सोबत वावसायला. जाय ना. हात घालून जाय तुला. बाया घाबरतात मला. गोड कढी करीत असतो. करीत असतो आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर म्हणजे टाकीत असते मी. त्याच्यामुळे ती भारी लागते आणि सुंदर लागते. चविष्ट लागते. चविष्ट द्रव्य. दार लावले समोरचं. कृपा करा पंढरीनाथ. आता मुद्दाम टाकणार आहे. मी आज कम करू राहिले. तू पागल की तुम झाला काय? सबको पता चल गया. कपडे. कंचना कमून लावलं पण तिने ते. गोरो आहे. तिला अजून किती गोरा होतो मी बघा किती. झालाय. मी एवढा काळा झालो तरी मी टेन्शन घ्याय ना. मान काढली झाली. लक्स कोजी बडे आराम. वर घे ते हिंट ते. वर घे ना ती चटी. अरे चड्डा पुढे चालला तो हा फुकमिया. बया चड्डी गळती. हळदी लावलंच व्याज रे. यार काय नाही. अरे संगच लावस काय? यार ती कस करत आहे. तू काय ना माझ्याकडे का तू? अगं बया
आता माकडावाणी करायला हे लागलाय. ब्लॉग जाणार आहे का नाही तुझे मित्र लोक हे बघणार बरं का, लक्षात ठेव. जा तिकडं मी लावी ना. हे गणेशला येड लागले का अरे चड्डी गळती तिची. चड्डी करून पहिले तब्येत बनव मग चेहऱ्याकडे लक्ष दे. ते चेहरा गोरा करून माकडावाणी होत चाललाय. तब्येत खतरनाक बनवायची. हो करू राहिला ना काम त्याच्यावर पण करतो ना मी. तब्येती अशा बनवा ना. अरे वळू नको जाणार आहे बावळट. कालचं ब्लॉग पाहिलं किती वरड होता. त्याचा कान हरवला, त्याचा आवाज वाढायला लागलाय आता. हा बोंबलं तर म्हणून लोकांना ऐकू येत नाही काय का रानात आहे तू राहायला, इकडचं तिकडं ऐकू येत नाही, मोठ्याने आवाज द्यायचा. जंगली आणि बरं ते कसं बोलत वेळ लागले. तिकडे बघ तिची माझ्या बघ गणेश 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 ओले लो पैसा बोंबल बोंबल ओले लो प्यार. बोंबल कोणतं थोबड वडत. वरड माणूस म्हणतो जाऊन तुला लाडत येतो काय जास्त तू. हगने में हगता है. गाण्या तू प्लीज फ्रेम मधून बाजूला हो. तू जेवढा खराब वाट राहिला ना तेवढा मला त्रास होईल ना. वरती वाटायला लावलं तू. सर कशी काळजाची तार आज छेडली. काय तार छेडली तुम्ही, काय तार छेडली तुम्ही. नाकातली घाण काढायच्याच गा गुणाचं आहे ते, बाकीचं काही नाही. किती वरड राहिली मम्मी. मेरा प्यार अंजना ऐसा मेरा प्यार है. काय की भी अंजना ऐसा मेरा प्यार है. पहला पहला प्यार है, पहली पहली बार है. तू अरे गपना काळ्या तेच गुडघ्यावर बशीन पाहिजे डायरेक्ट गुडघाच मोडीन. खडाल त्याला हातपाय दुखायला लागले, मार खायला आला की ते तसंच करतो. तसं रंगात येत असतो ना रट्टे खात मग एक कोपऱ्यात जाऊन बसू. पतंग दाखव तुला गाण्याला गॅलरीत पतंग सापडली काहीच. कुठे गेली. हा बागा असले नाथ पतंग आहे. काय आता मी उडवलं नाही काही नाही. आता अंधार होत झालाय बऱ्यापैकी. काय करू उडवून वर दिवस सोडून देऊ. सध्या आता माझी इच्छा नाही. आता मला वेळ बी नाही तेवढा. पतंग लय मोठी गायची. 3 पतंग खाली पाडल्या. पतंग लय मोठी. हा पतंग लय ना दे गाड्या चांगली याच्यावानी मोठ्या पतंगवानी. 20 रुपयाला पतंग आहे. माझ्या बी लय निघालाय का. 9 वाजलेत गाईज आणि ना मम्मी चहा घेऊन आले आपल्याला आणि गणेशने हातरून टाकलाय 9लाच. मम्मीची झोपली, मम्मीला झोप घेतली वाज. 4 तास झोपली. आता परत रात्री लगेच सांग किती तास झोप. 8 तास झोपणार. 8 आणि ती किती तुला काय मजेत करायचं ती माहिती किती मजेत आहे पण 2 मिनिटं जाऊ ना. काय रंगोजीत तू 12 तास. भाऊ तो सासू काय माहिती. राहू दे. भाऊ तो आहे सारखी झोप कोणाची नाही. मी सकाळी झोपू सकाळी रात्रीच्या फक्त एकदा झोपतो. सकाळी 7-8 ला उठतो. तर गाईज आता 9:15 झाले आणि आजचा ब्लॉग मी आता एंड करतो इथंच. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पहिलं करा. तुम्ही सबस्क्राईब करत नाही, व्हिडिओ बघता सबस्क्राईब करत नाही फक्त. तेव्हा सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या भावाला आपल्या भावाला पुढं नाही.